नमस्कार. मी डॉक्टर निकम. मी किडनी विकार तज्ञ. आज आपण सीकेडी व सीकेडीची लक्षणं, त्याच प्रकारे त्याच्यावरती योग्य ते काय उपचार करावे हे जाणून घेऊया. सीकेडी हा आजार किडनी रुग्णांना डायबिटीज व ब्लड प्रेशर या दोन मुख्य कारणांमुळे होतो. त्याचप्रमाणे सीकेडी मध्ये कुठल्या प्रकारची लक्षणं असतात ते आपण जाणून घेऊया. सीकेडीच्या आजारामध्ये थकवा जाणवणे, भूक कमी लागणे, उलटी मळमळ होणे, अंगावरती खाज येणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, धाप लागणे, हातापायावरती सूज येणे, चेहऱ्यावरती सूज येणे, अशा अनेक प्रकारचे समस्या जाणवतात. ही आजाराची मुख्य लक्षणे असताना आपण ती न चुकता वेळेवरती तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची तपासणी करून घेणे गरजेचे असते. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की सीकेडीच्या पेशंटमध्ये रक्ताचे प्रमाण का कमी होते. इरिथ्रोपोएटिन नावाचा हार्मोन हा किडनीमध्ये तयार होतो व ह्या हार्मोनचे प्रमाण सीकेडीच्या रुग्णांमध्ये कमी झाल्यामुळे रक्त बनण्याची प्रक्रिया मंदावते व या कारणामुळे सीकेडीच्या रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे कमी होत जाते व ते प्रमाण कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूक कमी लागणे हा देखील त्रास जाणवतो. त्यानंतरचा प्रमुख लक्षण जे आहे ते सीकेडीच्या रुग्णांमध्ये भूक कमी लागणे, मळमळ होणे, किडनी पेशंटमध्ये युरिया आणि क्रिएटिनचे लेवल वाढल्यामुळे भूक कमी लागते. त्याच प्रकारे अशक्तपणा जाणवतो. या कारणांमुळे पेशंटला पित्त होतं, उलटी मळमळ होते आणि त्यावेळेस योग्य ते उपचार घेणे गरजेचे असते, जेणेकरून त्या व्यक्तीची आहार रचना वाढावी, अशक्तपणा कमी व्हावा. याकरता योग्य ते उपचार, योग्य ते मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. सिकडीच्या रुग्णांमध्ये मुख्य कारण जे आहे ते डायबिटीज व ब्लड प्रेशर आहे. त्याकरता प्रत्येक सिकडीच्या रुग्णाने आपला ब्लड प्रेशर व डायबिटीज हे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. सिकडीच्या रुग्णांमध्ये अंगावरती खाज येते, याचे कारण असे आहे की आपल्या रक्तामध्ये युरिया, युरिक ऍसिड, फॉस्फरस अशा काही घटकांचे प्रमाण वाढले की त्या कारणामुळे सिकडीच्या रुग्णांमध्ये खाजेचे प्रमाण वाढते व अंगावरती खाज येऊन त्या पेशंटला अस्वस्थपणा जाणवतो. त्याचप्रमाणे सिकडीच्या रुग्णांमध्ये झोपेचे प्रमाण देखील कमी जास्त प्रमाणात झालेले असते. काही व्यक्तींना झोप जास्त येते, काही व्यक्तींना झोप फारच कमी येते. सिकडीची ही लक्षणं अनेक प्रकारे आपल्याला आढळून येतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार झपाट्याने वाढतो. रुग्णांची लक्षणं किंवा आपल्या जवळपासच्या कुठल्याही व्यक्तीला याची लक्षणं असतील तर ती लवकरात लवकर निदर्शनास आणून दिल्यास आपण सिकडीचा हा जो आजार आहे हा लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो व त्या व्यक्तीला डायलिसिस पासून आपण वाचवू शकतो. सिकडीच्या बऱ्याच रुग्णांमध्ये दम लागण्याचा त्रास होतो. हा त्रास फुफ्फुसामध्ये पाणी जमा झाल्यामुळे, रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे जाणवतो. बऱ्याच किडनी रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर हा अनियंत्रित असल्यामुळे किडनीचा आजार वाढण्याचे प्रमाण वाढते व रुग्णही लवकरात लवकर डायलिसिसवरती जातात. या कारणाकरता प्रत्येक रुग्णाने आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे व ब्लड प्रेशरची औषधे किंवा मेडिसिन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन ब्लड प्रेशर हा कंट्रोलमध्ये ठेवणे गरजेचे आहे. ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये नसेल तर किडनीचे रुग्ण हे त्यांची तब्येत खालावत जाते व ते डायलिसिसकडे जाण्याची शक्यता राहते. त्याकरता प्रत्येक किडनी रुग्णाने आपला ब्लड प्रेशर, आपली ब्लड शुगर हे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. किडनी रुग्णांनी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये काय समतोल राखावा, कुठल्या गोष्टींचे सेवन करावे, कुठल्या गोष्टींचे सेवन करू नये, याची देखील मार्गदर्शन वेळोवेळी करणे गरजेचे असते. हे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या रुग्णाची प्रकृती ही लवकरात लवकर सुधारण्याची शक्यता असते. त्याच प्रकारे पेशींना होणारे संभाव्य धोके देखील टळू शकतात. या कारणाने प्रत्येक किडनी रुग्णाने आपल्या जवळच्या किडनी रोग तज्ञांना दाखवून आपली नियमित तपासणी करून घेणे, त्याच प्रकारे आपला वेळोवेळी उपचार करून घेणे व योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन घेऊन आपली तब्येत चांगली राहील
याकरता लक्ष देणे गरजेचे असते. प्रत्येक किडनी रुग्णाने व त्याच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनी किडनी रोगाला दुर्लक्षित न करता त्याचे योग्य ते उपचार घेणे, तसेच योग्य ते मार्गदर्शन घेऊन आपल्या आजाराला कशी नियंत्रित ठेवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. किडनी विकार तज्ञ म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छिल की प्रत्येक व्यक्तीने योग्य तो आहार, योग्य तो उपचार वेळोवेळी घेतल्यास आपण किडनी रुग्णापासून किडनी विकारापासून बऱ्याच पद्धतीचे आपले संभाव्य धोके टाळू शकतो व एक किडनी रुग्णाला चांगले आयुष्य आपण मिळवून देऊ शकतो. धन्यवाद.